विचारच करत नव्हते. म्हणून आम्ही घनश्याम मालकरला विचारतो की तुम्ही भवनात राहिले, तुम्ही दूर काऊन राहिले, जवळ राहता, आपल्याला काहीतरी बोध घ्यायचं होते. ते काही फालतू माणसं होते. काय ज्याच्यामध्ये आवड आहे, हा चान्स प्रत्येकाला भेटत नाही. ज्याच्या मनात काहीतरी आहे, आपल्याला शिकून घ्यायचं आहे किंवा आपल्याला समजून घ्यायचं आहे, तोच व्यक्ती त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन बसते. जागा भेटली तर असं नाही म्हणत का कुणाला मी बाजू लावून. आज जवळजवळ किती वर्ष राहिले ते? 4 वर्ष राहिले नाही का? 4 वर्षात कितीतरी अशा चर्चा बैठकी चालायच्या किंवा जिंदेव बाबा मार्गदर्शन करायचं, कितीतरी असे. आणि जिंदेव बाबा आपल्या मार्गदर्शनातून सांगा, मेरे भगवान से बड़ा कोई नहीं. आता आपण त्याची किंमत करत. मी एक लेख पाहिलं, जेव्हा सुरुवातीला त्यांच्या घरी जागा नव्हती, नवीन नवीन जेव्हा ते प्राप्ती केल्या किंवा प्राप्तीच्या पहिले समजा तर जागा नव्हती, तर ते लोकांनी, त्यांचा एक मुलगा होता, एकच रूम असल्यासारखं असा, तर मुलगा अभ्यास करायचा आणि इकडे लोक येऊन त्याच्यावर मार्गदर्शन घ्यायचं. त्या पोराने खूप राग घ्या, मला माझा अभ्यास नाही म्हणतो का म्हणे, ह्या आलेल्या लोकांमुळं मध्ये त्रास. तो वडिलाचा खूप म्हणजे हे करा, काय लावलं म्हणे या वडिलांना, हे काही ढोंग आहे, हे लोकांनी पुतळ्या बनवण्याचं काम करतो. कुणाला की नाही हे सगळं बाबा ऐकून घेतो. बाबा त्याला समजवत होते, तू अभ्यास कमी केलं तरी भगवंत तुला कमी नाही करणार. लक्षात, बुद्धी देणारा कोण आहे? भगवान. रस्ता भुललं त्याला रस्ता दाखवणारा कोण आहे? भगवान. आपण दुःखात होतो तर दुःखातून मुक्त करणारा कोण आहे? आता याने याची जाणीव आहे. शिक्षणच सगळं काही म्हणतो कोण? आणि बाबा त्याने समजवण्याचा प्रयत्न करतो की भगवान आहे, त्याची चिंता करू नको, तू फक्त अभ्यास कर, बाकी सगळं त्याच्यावर सोडून. आणि एक दिवसा प्रसंग घडला, पहिले तो म्हणे नाही, कारण त्याचं शिक्षण किती झालं होतं त्यावेळेला. आजकालचे जे लोक आहे आपण पाहतो, आपला मुलगा थोडंसं जरी जास्त शिकलं तो आपल्याला अक्कल सांगणं चालू करेल, नाही का? त्यावेळी कदाचित तो मेट्रोलॉजी असं काही झालं, म्हणून तो म्हणत होतं की नाही, हे सगळं, हे शिक्षणच सगळं पाहिजे.
पुन्हा पुन्हा बापाची झालं इकडे. भगवान जर नसतं तर त्याच्या बापाने तिथपर्यंत शिकवलं असतं का? परिस्थिती होती का तशी? आजचा माणूस किंवा विचारच करत नाही, आजही नाही करत. आजही तो त्याला असं वाटते माझा मुलगा इतका शिकला, माझी मुलगी इतकी शिकली, माझा त्याचे गुण कसे आहेत? मी इतक्या मेहनतीनं परिश्रम करून किंवा भगवंताला साक्षी ठेवून मी या मुलाला शिकवलं किंवा मुलीने शिकवलं, त्या हिशोबाने त्या परमेश्वराची कदर होत आहे, त्याची किंमत होत आहे. त्याचा आपण विचारच करत नाही. प्रत्येक मायबाप मी पाहिलं या जगात, हे शिकत आहे, ते शिकत आहे, ते शिकत आहे. आहे ना, असंच आहे. तर माणूस हा जो आहे होते आणि स्टार्टिंग पासून तर आखरी पर्यंत जर मी अभ्यास केलं लग्न झालं मग का पाहिजे आपल्याला? मुलबाळ पाहिजे. आपण लग्नासाठी भगवंताजवळ विनंती करतो, मुलबाळासाठी भगवंताजवळ विनंती करतो ना. तो मोठा होतपर्यंत त्याच्या शिक्षणापासून त्याच्या चांगल्या याच्यापर्यंत आहे का नाही? आणि जेव्हा शेवटी आपण हे सगळं कोणाकडून मागून घेतो? भगवंत. आणि तो मुलगा मग आपली किंमत करत नाही, आपली इज्जत ठेवत नाही. त्याचा काय अर्थ राहिला? दोषी कोण आहे? भगवान आहे का? आपण पहिले पासून एंड पर्यंत मोहमायातच पासून आपण एखादा मुलगा कमी जास्तही करते तरी आपण सांगण्याचा प्रयत्न करत नाही, करतो. आणि मग ते दुःख आपण मरेपर्यंत झेलत बसतो. मरेपर्यंत. आणि म्हणूनच काय हे काही लोक दिसाले जरी चांगले असले म्हणजे मनानं त्याचं मन अंदरच्या अंदर खाल्ल्या जात. हा एक किडा आहे. आणि तो किडा आपल्याला जीवनभर त्रास देतो. आपल्या आवरात थोडंसं जरी तुडतुडा दिसलं तरी आपण तुरंत त्याचा उपाय करतो की नाही? आपण करत नाही.
जे लोक आहेत त्याच्यात मी आहे. आपल्याला कुठंच काही मिळत नव्हतं, आराम भेटत नव्हतं, म्हणून आपण काय गरज होती 36 कोटी देव पिकाची? काही गरज होती का? आणि असे देव फेकले तुम्ही की जे तुमच्या पूर्वजापासून आज या मार्गामध्ये आपण आलो त्याची सुद्धा किंमत नाही. विचाराची बाब आहे. काही काही लोकांचं जीवन धन्य झालं. काही अनपढ असून चांगले झालं पाहिजे, काही सुशिक्षित असून त्यांचे जीवन व्यर्थ. मी तुमच्यामध्ये काही लोक बसून राहते पाहतच आहे. माणूस पैशाने मोठा होते. पैसा आहे पण किंमत नाही आहे. भगवानाने करावं काय? तर काय होते की कधी कधी माझ्या जीवनात मी पाहिलं सगळं करताना आम्ही फक्त पाहत राहतो कोण काय होतं, त्याच्या जीवनामध्ये त्याला काय मिळालं आणि काय नाही मिळालं, काय भेटलं आणि काय खवलं. ते जे दोघे जण आहे ना ते पारसे, जे दोघे पारसे आहे का नाही, दोघे पारसे ना ते हे हिवर समाजाचे म्हणजे याला आपण कमी दर्जाचे मानतो नाही का. दर्जा हा माणसाच्या जातीवर अवलंबून नाही, त्याच्या कर्मावर अवलंबून. तर काय होते, हे पहिले मार्गात नव्हते होते नाही. यायचा सासरा पहिले मार्गात यायचा सासरा पहिले मार्गात, आणि तो सासरा मार्गात आलं. काही करोडपती सासरा नव्हता, काही लखपती सासरा नव्हता, किंवा मोठा शिकला सवरला सासरा नव्हता. मी सांगतो तुमच्या अनपढ आणि बुद्धिमान माणसाच्या व्यक्तीची तुलना करा. तर ज्या वेळेले मला वाटते कदाचित दुर्गे साहेबाला 4 मुली होत्या, आणि त्याच्यातून एकादीचं लग्न झालं असेल त्यावेळेला. म्हणजे जवळजवळ 25 वर्षाच्या पहिलीची गोष्ट आहे का.
एका झोपडीमध्ये याची सासरे राहत. कुठं राहत? आणि मच्छा मारायचं आहे ना. आणि एक तो एवढा लंबा गवत या काम म्हणते ते कमरकस काम घोडी त्याने जिऱ्यासारखा बिल आलं का? तो आणून त्याने ठेसून त्याचा तो बी काढून तो अब्बुमियाले नावाने विकायचा आणि त्याच्यावर आपली उपजीविका करायची. असे एक सासरे होते आणि सासराच्याच अनुभवात काय झालं. पहिले हे फारसे जी सांगा मारला तरी आलं तरी मानत नाही. एकदा काय चमत्कार केलं. पहिले तर त्याची परिस्थिती चांगली झाली. त्यांची जी सासू होती जेव्हा माझ्याकडे मार्ग घ्यायला आले एक कोरभर भाकर सुद्धा खात नव्हते. इतकी बिकट परिस्थिती. आणि त्याची जी शेती आहे ते शेती पहाडावर होती. काय एवढा लेवल काही पिकतच नव्हती. आता एकदा काय झालं. बंडी बैल घेऊन गेली आहे वावरात ते जे सासरे आहे आणि सायंकाळी जेव्हा आपण वापस आले तेव्हा कुठेतरी काही एक प्रसंग घडला. दुसरं किंवा बैल बुजाडले आणि दोनही बैल बंडी सोडून करा आणि कदाचित त्यावेळेला हेच पोरगे असत नाही हे पडले नाही आणि बेहोश झाली. काही भान नाही. मग तिथून पटंधऱ्याहून ॲटो करून देवडी स्वामी आले आहे. तिथून या जवायला घेवायला घेऊन मग माझ्या रात्री 8 वाजता नाही बेहोश आले आणि मी 10 मिनिटात तिथे चांगलं करून वापस आलो. आणि त्या अनुभवातूनच मग काय हळूहळू त्याचं जीवन चांगलं झालं आणि यायचे हे लग्नही होतं आणि आज हेही मार्गात आहे हेही मार्गात आहे आणि दोन्ही जावे खुश आहे. म्हणजे दुर्गेजीने हे मनाची गरज नाही की माझ्या पुढे काहीतरी दुःख आहे. मुलीचं टेन्शन नाही. आनंदाची गोष्ट आहे का दुःख वाटते. तुम्ही समजत नाही. आणि त्याच्यानंतर यांच्यावर काय असे काही प्रसंग यायचे काही त्या प्रसंगाने आपण परमेश्वरानं काढलं. आता सामर्थ्य जे आहे ते त्या पाशीचे बायको आहे ते कोणती भूमिका म्हणजे माहित नाही शेतात काय चावलं का नाही चावलं म्हणून नाही. पूर्ण पाय गोटा बनून गेला आहे ना. पूर्ण पाय जेव्हा तिला ते चावलं
आणि माझ्याकडे आणलं होतं आणि मी तीर्थ बनवून दिल्याबरोबर वापस पायऱ्यावरून उलट्या झाल्या होत्या. आहे असे ह्या लोकांच्या जीवनामध्ये मला भगवान काय मी दाखवलं. आणि असे कितीतरी प्रसंग लोकांवर घडले. त्याच्यानंतर तो माझ्या भगवानाची किती किंमत करते, काय करते हे मला नाही माहिती, किंवा तो माझी किती किंमत करते. आता ते राहू दे ना थोडं. मी बोलत आहो ना. हो मी आता केली त्याची चिंता. मी आता तुम्ही मानव मोठा आहे. आपण थोडस पोराला डिस्टर्ब केलं तर म्हणजे अभ्यास चालू आहे, आणि एखादा आमच्यासारखा माणूस एवढं बोलत आहे तरी ते मनात काही नाही काही, म्हणजे आम्हाला जे सांगायचं ते याच्या शाळेत गेल्यावर याच्या मुलीची तब्येत खराब झाली आहे. मास्तर लोक दवाखान्यात न्यायच्या तयारी. त्यावेळेला माझा कार्यक्रम होतो बाई. त्याला मला सांगितलं मला चिंता नाही करत, एक सांगा दवाखान्यात न्यावं लागलं. असे कितीतरी प्रसंग. पण काय शेवटी मला काही समजत नाही मी काय करू तर काय. आजही तीच परिस्थिती. मी तुम्हाला चांगल्यासाठी नाही बोलू शकत ना, असं इच्छा होते माणसाची की माणसानं मार्गदर्शन करू शकत. कारण चांगलं बोललं गुन्हा आहे, जे आहे ते तर बोलावंच लागत. तुमचं असं म्हणणं आहे की फक्त आम्हाला चांगलं म्हणा, आम्ही काही गलत केलं तरी तुम्ही आम्हाला बोलू नका. हा आजच्या मानवाचा पण मी ते होणार नाही. ते होणार नाही ना. आता काय तुमच्यापासून काय म्हणजे माझं पोट नाही. माझी किंमत नाही माझ्या भगवानाची. तुम्ही जे म्हणता मी तुमच्या चांगल्यासाठी बोलत असेल, तुम्ही जर माझं वाईट म्हणजे सोचत असाल, तुमच्या मनात माझ्याविषयी क्रोध येत असेल, काही नफरत येत असेल, ते माझी नाही करून राहील, कोणाची करून राहील. मी तर माझा कर्तव्य पूर्ण करतो. मी बोलू शकत नाही तुझ्यासोबत. नंबर लागला नाही आणि ते मास्तर लोक आता पैसे मागत आहे जास्त. पैसे मागत म्हणून आम्ही मानकरी ना 4 वर्ष 5 वर्ष राहिले काय. त्यावेळेस जुंदे बाबा होते माझ्यासारखा माणूस नव्हता. आहे एवढ्या मोठ्या महान व्यक्तीचे विचार त्याची किंमत केली नाही लोकांनी. फक्त नावापुरतं मानत होते त्याला. आजही त्याची किंमत फक्त नावापुरता. जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम. बोंबलाला काही लागते काय तोंडाला? या तोंडाला काय लागते का बोंबलाला?
किंमत बोमल्यानं होणार, त्याच्या विचारात चालल्यानं होणार. त्याची किंमत आपण तिथे समोर वाढवली. म्हणून आज आम्हाला असं वाटते, जवळजवळ तुम्ही लोक कितीतरी वर्ष मार्गात राहिले, नाही का? मला तर असं वाटते, कदाचित असं म्हणजे असं मी हमखास नाही म्हणू शकत, जेव्हापासून माझं हे वाडीचं परिसर उदयास आला, तेव्हापासून कदाचित व्हॉट्सअप, फेसबुक हे सगळं यायला लागले. आपले जे मार्गदर्शक वगैरे किंवा दुनियाभराचं खरं खोटं जे काही येतं, तेव्हापासून मार्केटमध्ये आले लोक आले ना. आता काय तुमच्यासारखे जे लोक होते पहिले म्हणजे आजपासूनच आपण मानते की बाबा लिमदेवजीची जयंती नाही मानव का? आज जवळजवळ किती वर्ष झाले? 102 वर्ष झाले. पहिले मी कधी पाहिला नाही की त्याच्या जयंतीचे कोणी बॅनर लावले. पहिले लावत होते काय तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी किती खुशी आहे त्या व्यक्तीविषयी? आपण काहीतरी त्याला मानतो, त्याला काहीतरी चांगले कर्म केले म्हणून त्यांचे आपण प्रचार आणि प्रसार करतो, नाही का? आता आपण तर त्या टीव्हीच्या माध्यमात नाही पोहोचलो, पोहोचलो का? त्याचे कारणही आपण तुम्हाला असं वाटतं प्रत्येकाने की रामदेव बाबापेक्षा किंवा एवढ्या जगामध्ये जेवढे महाराज आहेत त्याच्यापेक्षा आपले लिमदेव बाबा कमी होते का? नाही. असं वाटते का तुम्हाला? पण त्यांची किंमत कमी केली आहे, नाही ना? आपले रोज टीव्हीवर आलं असतं की नाही आलं? मी आता आमच्या कार्यक्रमात खासदार येतीलच कदाचित, त्यांना ते विचारणार आहोत की आपल्या रामदेव बाबापेक्षा आपला लिमदेव बाबा कमी होते का? तुम्ही लोक कधी विचारण्याचा प्रयत्न केला का? तुमचं काम आहे फक्त गद्याले गोळा करणं. हा बोल. ते तिकडे तयारी झाली का?